असलवाडा टीम आता संदीप आपण गोरख आलेला आहे त्यामुळे आता 11 खेळाडू इथून तैनात झाले फिल्डिंग सेट झालेली आणि मॅच इथून सुरू होईल। आदिराज 11 उमरोली संघ आणि विरोधात असलपाडा। जोरदार टाळ्यांच्या गजरात पहिल्या षटकाचा पहिला चेंडू इथून प्रारंभ करेल तो मात्र असलपाडा टीमचा गोलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये असणारा या वर्षीचा तकदीर समोर येतो आकाश लोंगले। पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती आकाश लोंगलेची विकेट बॅटची कडा आणि मोठी विकेट आहे ती आकाश लोंगलेची तकदीरने घेतली आहे ती मात्र विकेट। भारी सुरुवात झाली ती मात्र असलपाडा टीमची बॅटची कडा आणि आकाश खरतर इथून आउट झालाय आणि काय परफॉर्मन्स राहिलाय तकदीरचा। मागच्या सामन्याचा क्वालिफाय मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच राहिला। मालेवाडी संघाच्या विरोधात आपल्या बॉलिंगने खरतर पहिल्याच ओव्हर मध्ये त्याने मालेवाडी संघाला देखील धावा करू दिल्या नाहीत आणि इथे देखील आदिराज 11 उमरोलीला पहिला धक्का दिलाय तो आकाश लोंगलेच्या स्वरूपात। फिल्डिंग भारी होती आणि त्या फिल्डिंग बॉलिंगच्या जीवावरती खरतर असलपाडा टीमने या वर्षी आपली छाप सोडली आणि 2 नाईट टुर्नामेंट या संघाने जिंकल्या। मागील काही वर्षामध्ये हा संघ सातत्याने प्रयत्न करत होता, संघर्ष करत होता, ट्रॉफी हातात येत नव्हती, पण या वर्षी मात्र जो काही धमाका त्यांनी पेश केला, नाईट टुर्नामेंट गाजवल्या आणि दुसरी नाईट टुर्नामेंटची ट्रॉफी त्यांच्या खात्यात आहे आणि आता मात्र खरं तर या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आदिराज 11 उमरोली संघाला पराभूत करावं लागेल। पण आदिराज 11 उमरोली हा संघ देखील तेवढाच फॉर्म मध्ये। आकाश जरी बाद झाला असला तरी आकाश गायकर मैदानाच्या आतमध्ये। चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा, फलंदाजांना रिक्वेस्ट आणि बॉलर इथून सज्ज आहे। चला आकाश आणि अजय आपण लगेच बॅटिंगसाठी तयार व्हा। खेळाडूंना खरं तर ही गोष्ट सांगायला नकोय कारण तुम्हाला माहिती आहे की वेळ होत चाललाय, 4 वाजून गेलेत, अजून मॅचेस बाकी आहेत, त्या मात्र टोटल 5, त्यामुळे आपल्याला सकाळच्या 8ही वाजू शकतात जर तुम्ही असा वेळ घेतला तर। 1 बॉल 1 विकेट। समोर आलाय तो मात्र गोलंदाज तकदीर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज आणि समोर येतो मात्र आकाश। फटका या ठिकाणी हवेत होता, कॅच ड्रॉप झाली। गोरख धावलाय, बॉल पर्यंत पोहोचलाय, फेक होतीये तोपर्यंत 2 धावा पूर्ण। हातात होता चेंडू, असं वाटलं की कॅच होईल, बाजूने चेंडू निघाला आणि विकेट येता राहिली ती आकाशची। 2 बॉल 2 धावा। फिल्डिंग मध्ये भरपूर मेहनत करावी लागेल, कॅचेस पकडाव्या लागतील, कॅच विन द मॅच। आणि एकदा कॅच पकडली की स्कोर वरती देखील थोडा इफेक्ट जाणवतो। आणि आदिराज 11 उमरोली खरं तर जेव्हा एखादा संघ लागोपाठ स्पर्धा जिंकतो ना त्यावेळी किती जरी बलाढ्य संघ समोर असेल तरी त्या संघालाही थोडस एक दडपण असतं की हा संघ आपल्याला कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतो। फटका या ठिकाणी हवेत चालला, मागे खेळाडू, इथून मात्र पुन्हा कॅचची संधी होती तोपर्यंत आणखीन 2 धावा इथून जोडल्या जात आहेत। 2 धावांनी स्कोर पोहोचलाय तो मात्र 4। बॅक टू बॅक विकेट मिळवण्याच्या चान्सेस होत्या, ते मात्र असलपाडा टीमला कॅचेस पकडाव्या लागतील, थोडी मेहनत घ्यावी लागेल कारण दोनही कॅचेस हातामध्ये होत्या आणि 3 बॉल मध्ये स्कोर झालाय तो मात्र 4। आकाश खरं तर 30 सर्कलच्या आतमध्ये आतापर्यंत फलंदाजांचे फटके ठेवले ते तकदीरने आणि पॉवर प्लेचा हा चांगला बॉलर आहे असलपाडा टीमचा। रिव्हर्सचा प्रयत्न होता, चांगला बॉल तकदीरचा, गोलंदाजीला वेग आहे, टप्पा देखील चांगला आहे आणि समोरच्या फलंदाजांना थांबवण्याची क्षमता देखील आहे तकदीर मध्ये। 4 बॉल आणि धावा झाल्या त्या 4। जिंकणारा संघ सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पोहोचणार, जो आजच्या ग्रुपच्या विजेत्या संघासोबत सेमीफायनल खेळणार। 4 बॉल 4 तकदीर आला 5व्या बॉल साठी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये। आकाशच्या बॅट मधून 5व्या चेंडूवरती पॉवर प्लेचा फायदा घेत असताना खेचलाय तो आकाशने चौकार। डीजे आले जमून सारे जीवलग दोस्ती त्यांची आजरा मर नाईट सामने ठेवले केलंय आयोजन लयच। थँक्यू डीजे। 3 चौकार जर खेचले तर फलंदाजांसाठी दशरथ बाळू कराले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। 5 चेंडू आणि 8 धावा। तकदीरचा हा अंतिम बॉल। समोर येतो आकाश, शेवटचा बॉल आहे। संदीप शेंडे चेंडूचा पाठलाग करतोय, बॉल अडवण्यासाठी प्रयत्न आणि बॉल इथून अडवलाय संदीपने, फेक झाली तोपर्यंत 2 धावा। पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त। आदिराज 11 उमरोलीचा स्कोर पोहोचलाय। आकाश लोंगले आउट झाल्यानंतर धावा आहेत त्या मात्र 10।
3 दुहेरी 1 चौकार आणि 10 धावा उभारल्यात आसलपाडा टीमने. तकदीरने बॉलिंग इथून चांगली केली आणि 2 वेळा कॅचेस पकडण्याची संधी होती, 2 कॅचेस हातात आले नाहीत, त्या कारणास्तव स्कोर झालाय तो 10. दुसऱ्या ओव्हरमध्ये लगेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. तो आसलपाडा टीमचा गोलंदाज अमोलची देखील बॉलिंग आजच्या रात्रीमध्ये भारी राहिली. आणि बघा कमी वेळेमध्ये फिल्डिंग कशी लावायची. आता आसलपाडा संघ देखील त्यामध्ये तरबेज होताना तुम्हाला दिसू शकेल. आणि आदिराज 11 उमरोली, अजय लोंगले आणि आकाश गायकर या दोघांना इथून मात्र आपल्या संघाचा स्कोर जो खरं तर चांगला हवा आहे, कारण धावा होत आहेत. मागच्याच इनिंगमध्ये जी काही अर्धशतकी खेळे आपण पाहिली आरबची, खतरनाक बॅटिंग त्याने साकारली. आणि आता अजय लोंगले षटक समाप्त झालं, पहिलं 10 धावा आल्या. आणि आता अमोलच्या विरोधात अजय लोंगले फिल्डिंगची पाहणी करतो. पॉवर प्ले समाप्त झाला, 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यांच्या वरून उडवण्याचा प्रयत्न जरूर अजय करत. समोर होता पॉइंटचा खेळाडू, 1 रन मिथून मिळेल. स्कोर झाला 1 धावेने 11. फिल्डिंग मध्ये मुवमेंट भारी आसलपाडा टीमची. चेंडू ज्या दिशेने गेला त्या दिशेने असणारे 2 ते 3 फिल्डरची मुवमेंट असते. बॅकअप साठी देखील खेळाडू तयार असतात, म्हणजे एकमेकांना साथ, कोऑर्डिनेशन फिल्डिंग मध्ये चांगले आसलपाडा टीमचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मागे बॉल कॅरी केलाय, अपील होती हलकीशी, पण 2 बॉल आणि 2 सिंगल आल्यात अमोलच्या बॉलिंगवर. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं आदिराज 11 उमरोलीला. 2 बॉल आणि 2 सिंगल. अमोल काय खेळ राहिलाय, काय इम्प्रूव्हमेंट आहे आसलपाडा टीमची बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये. आणि या वर्षी खरं तर त्यांनी जी कामगिरी केली त्या कामगिरीचं यश म्हणून त्यांनी 3 ट्रॉफीज, त्यातही नाईटच्या 2 स्पर्धा. क्लीन बोल्ड, दांडी गुल करत असताना अजय लोंगले इथून बाद. गावात झळकास नाईट क्रिकेट सामने, चोंडीच्या मैदानी झळकास, मैत्रीच्या जग ठेवला या भव्य जीव, मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस, मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस, मैत्रीच्या जग. थँक्यू डीजे, थँक्यू. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर अतुल या ठिकाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. स्कोर झालाय तो 3 बॉलच्या समाप्तीनंतर 12. 3 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो मात्र 12. जबरदस्त बॉलिंग इथून अमोल साकारतोय. विकेट आली आहे ती मात्र अजय लोंगलेची. अजय बाद झाला, आकाश बाद झाला, आदिराज 11 उमरोलीला. खरं तर थोडं का होईना धावसंख्येला पॉज दिलाय तर बॉलिंग करत असताना अमोलने. तीन बॉल आणि धावसंख्या ती मात्र 12. गोलंदाज अमोल. बाटलस प्लस झाला चेंडू सर्कलच्या आतमध्ये, चेंडूने वलन घेतलं, खेळाडू पोहोचला बॉल पर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, थांबवलं खरं तर आकाशने अतुलला. खरं तर ही धाव थोडी धोक्याची ठरली असती. 4 बॉल आणि 3 धावा आल्या त्या मात्र अमोलच्या बॉलिंगवर. स्कोर आहे तो मात्र 13. खरं तर बरीचशी मैदानं गाजवणाऱ्या फलंदाजांना देखील अमोलने इथून थोडं शांत ठेवलंय आणि ते त्याच्या गोलंदाजीचं खरं तर धमक आहे. मागे चेंडू चाललाय, अपील होती, बॉल अडवलाय. वाह, गुड फिल्डिंग. 1 सिंगल फक्त. टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांकडून या फिल्डिंगचं, या बॉलिंगचं कौतुक होत आहे. आणि 5 चेंडू लेगबाच्या स्वरूपातली धाव, 5 चेंडू आणि 4 धावा अवघ्या अमोलच्या गोलंदाजीमध्ये आल्या. 14 धावा आहेत आदिराज 11 उमरोलीच्या. मागच्या खरं तर 6 चेंडू मध्ये एकही बाउंड्री आलेली नाही आदिराज 11 उमरोलीची. आणि ही ताकद येते आसलपाड्याच्या गोलंदाजीची. लास्ट बॉल, बॅटची कडा आणि अतुल इथून आउट. विकेट गोज डाऊन. दुसरा षटक इथून समाप्त केला अमोलने. धावा दिल्या अवघ्या 4, विकेट आउट केले 2 आणि 2 ओव्हर मध्ये आदिराज 11 उमरोलीचा स्कोर झालाय तो मात्र 14 धावा झाल्यात. अतुल इथून बाद झाला आणि नवीन बॅटर रोहन मैदानाच्या आतमध्ये चाललाय. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये चाललाय.
विकेट किपर रुपेशने काय खतरनाक कॅच पकडली आणि अपील इतकी भारी आहे की समोरच्या टीमला जणू काही फलंदाजाला असं वाटत असेल की मी आउट झालोय की काय, इतका कॉन्फिडन्स ना अपील होतीये. आणि 2 ओव्हरमध्ये 14 धावा. तिसऱ्या षटकाला लगेच इथून सुरुवात करा. असलवाडा संघ जास्त वेळ घेऊ नका कारण मॅचेस आपल्या भरपूर आहेत. पहाटेचे 4:15 वाजलेत आणि खरं तर आपल्या सर्वांना विजयाची सकाळ खरं तर सर्वांना बघायचे. तुम्ही ट्रॉफीचे हकदार आहात पण सेमीफायनल फायनल मध्ये पोहोचायचंय आणि चॅम्पियन पदावरती विराजमान होण्याचे स्वप्न घेऊन आता टॉप 5 च्या या लढती आपल्याला दिसत आहेत. 2 ओव्हरमध्ये 14 धावा झाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर आलाय कुणाल खरं तर एक आगळ्या वेगळ्या ऍक्शन बॉलर येतो मात्र असलपाडा संघाचा. खरं तर कुणालच्या ऍक्शनने देखील फलंदाजांना थोडं सरप्राईज होतं की चेंडू कसा येईल आणि त्या कुणालच्या ऍक्शनकडे मात्र फलंदाजचं लक्ष असणं त्या दरम्यान चेंडू डॉट काढतो होतो मात्र कुणाल. चला ओव्हरला इथून सुरुवात होतीये. पंचांचा इशारा आलाय. ओव्हर नंबर 3 षटक इथून सुरू झाला आणि कुणाल समोर येतो मात्र आकाश. पहिलाच बॉल वेगवान होता. समोर खेळलेत ऑफसाईडच्या दिशेने धावतोय खेळाडू. पायाने अडवण्याचा प्रयत्न. वा पायाने चेंडू अडवलाय. खतरनाक हात लावल तिथे सोनं. तसं असलवाडा टीमची सध्या परिस्थिती आहे. जे काही करतायत ते मात्र त्यांच्याच बाजूने घडतंय आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला. तिथे देखील 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावा संख्या 16. 1 बॉल आणि 16 धावा. 1 बॉल आणि 16 धावा. कुणाल आणि समोर येतो आकाश. एक चॅलेंजिंग बॉलिंग येते मात्र कुणालची अधिराज 11 उमरोलीच्या अगेन्स्ट. बाउन्स करण्याचा प्रयत्न झाला. मागे खेचलाय. हुक शॉट आकाशच्या बॅट मधून आलाय चौकार. पडतो प्रत्युत्तर दिलं ते मात्र आकाशने आणि स्कोर पोहोचला अधिराज 11 उमरोलीचा 20. आणखी 4 बॉल आहेत पहिल्या सत्राचा खेळ समाप्त व्हायला. थोडा स्पीडअप आपण करतोय कारण मॅचेस अजून बाकी आहेत आणि वेळ देखील भरपूर झालाय. पूर्ण रात्र आपण ही स्पर्धा खेळतोय. चांगला बॉल कुणालचा. रिव्हर्स अटेम्प्ट. सरळ बॅटने धावा येतात तिथे आकाश मात्र थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि न्यू चेंजेस करण्याच्या नादामध्ये कुणालचा डॉट बॉल मात्र तो खेळला आणि 3 बॉल स्कोर येतो मात्र 20. फटका इथून आकाशच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत खेळाडू पोहोचलाय. चेंडू हातामध्ये फेक होतीये. स्ट्रायकर एंडला चेंडू पोहोचेल तोपर्यंत 2 धावा. 22 धावा झाल्यात. कुणालच्या षटकातील बॉल संपलेत ते मात्र 4 बॉल आणि 22 धावा. खरं तर माफक स्कोर पर्यंत सध्या थांबवले अधिराज 11 उमरोलीला कारण सुरुवात जी झाली होती 10 धावांनी. दुसऱ्या ओव्हरमध्ये तकदीरने 10 दिल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अमोलने खर्च केल्या होत्या त्या फक्त 14 होत्या आणि इथून मात्र 4 बॉल मध्ये 8 धावा कुणालने खर्च केल्यात आणि समोर आकाश 5व्या बॉलसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट. खाली होता चेंडू अलॉंग दी कार्पेट आणि पोहोचलाय तो मात्र चौकाराच्या दिशेने आणि खेचलाय तो मात्र आकाशने चौकार. धावा झाला त्या चौकाराच्या मदतीने. आकाशला देखील माहिती आहे की उंचावरून फटका खेळल्यानंतर चेंडू तेवढा क्लिअर होणार नाही त्यामुळे ग्राउंड शॉटने सध्या तरी धावा पाहिजे संघाला आणि तोच प्रयत्न आकाशचा. स्कोर पोहोचलाय तो मात्र 26. 12 धावा कुणालने खर्च केल्या या 5 चेंडू मध्ये आणि आता आकाश शेवटचा बॉल. इनिंग समाप्त होईल कुणालच्या या लास्ट बॉलने. इनिंग समाप्तीचा हा चेंडू असणार. 26 धावा झाल्यात अधिराज 11 उमरोलीच्या आणि लास्ट बॉल इथून फेस करावा लागणार आहे तो आकाशला. शेवटचा बॉल आहे. फटका केला ऑन साइडला. खेळाडू बाउंड्री लाईन वरून पोहोचले देखील चेंडू पर्यंत. फेक होतीये आणि इथून मात्र एक शॉट रन आहे या ठिकाणी. पंचांनी या ठिकाणी सूचित केलं आणि एकच धाव इथून मिळेल. 27 धावा झाल्यात आणि 28चं टार्गेट असलबाडा टीम साठी सेट झालंय या मॅच मध्ये. 28 टू विन. 28 धावांचं लक्ष आहे. चला लगेच फिल्डिंग साठी उतरा अधिराज 11 उमरोली आणि पुढील सेमीफायनलचा टॉस देखील आपण करूया. सेमीफायनलचा टॉस देखील आपण करू. आगरी धमाका बडवल आणि
आगरी धमाका बडवल आणि वेद 11 डुगू 11 एसबीसीसी उमरोलीचे कर्णधार. आपण टॉस साठी या. सेमी फायनल क्रमांक 1 एसबीसीसी डुगू 11 वेद 11 उमरोली. आपण या आणि आगरी धमाका बडवलचे कर्णधार आपण या ठिकाणी या. सेमी फायनल चा टॉस इथे आपण करणार आहोत. सध्या सेमी फायनलच्या टॉस साठी या ठिकाणी पाहुण्यांना त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये घेऊन जावं. आगरी धमाका बडवलचे कर्णधार आलेले आहेत आणि त्याचबरोबर ISPL गाजवणारे आपल्या कर्जत तालुक्याचे खरं तर यंग टॅलेंटेड प्लेयर साहिल लोंगले देखील आलेत. वेद 11 डुगू 11 एसबीसीसी उमरोलीचे कर्णधार. चला आगरी धमाका बडवलचे कर्णधार या सेमी फायनलची मॅच आहे. जिंकणार तो फायनल मध्ये पोहोचणार अशी मॅच आहे ती आगरी धमाका बडवल आणि वेद डुगू 11 एसबीसीसी उमरोली. संदेश दादा आपण सेमी फायनल क्रमांक 1 चा टॉस पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करू. करता दादांच्या हस्ते हा टॉस आपण करतोय. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. एका बाजूला साहिल दुसऱ्या बाजूला आगरी धमाका बडवलचा कर्णधार आहे आणि सेमी फायनल 1 चा टॉस हेड की टेल. टॉस इथून करण्यात आला. टॉस जिंकलाय तो मात्र वेद डुगू 11 एसबीसीसी उमरोलीने. कर्णधार साहिलचा निर्णय डिसिजन साहिल द्या आपण लगेच. समोरच्या टीमला देखील त्यांची प्लॅनिंग करता येईल आणि विजयासाठी लक्ष ठेवण्यात आलंय ते मात्र इथून 28 धावसंख्येचं आसलबाडा संघ 28 धावसंख्येचं टार्गेट या टीम साठी इथून सेट करण्यात आलंय आणि आदिराज 11 उमरोली संघाच्या समोर आसलबाडा टीम 28 धावा 18 चेंडू मध्ये त्यांना चेस करायचे. पहिल्या इनिंग मध्ये खरं तर बॉलिंग अमोलची चांगली राहिली. अमोलने मात्र अवघ्या 4 धावांनी आदिराज 11 उमरोली संघाला थांबवलं होतं, रोखलं होतं. पण त्यानंतर शेवटच्या ओव्हर मध्ये जवळपास धावा आल्या त्या मात्र 13 आणि 27 चा स्कोर उभा राहिला तो आदिराज 11 उमरोलीचा. 28 धावा 3 ओव्हर मध्ये करायच्या. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतायत अमोल आणि दिनेश आणि 18 बॉल 28. खरं तर 9 धावा जरी ओव्हर मध्ये केल्या तरी मात्र विजयापर्यंत पोहोचता येईल. त्यामुळे आता आसलबाडा टीम खरं तर आकाश गायकर हा पॉवर प्लेचा खरं तर एक चांगला बॉलर आहे आदिराज 11 उमरोलीचा आणि समोर मात्र स्ट्राईक वरती आहे तो मात्र अमोल. पहिला बॉल पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटला आणि तोपर्यंत एक धाव इथून ओपन झाली त्या आसलबाडा टीमची. तर एक धाव महत्वाची आहे कारण 28 धावा करण्यासाठी सुरुवात जी व्हायला हवी होती धावेची ती पहिल्याच बॉलवरती चेंडू डॉट काढून देखील सुरुवात झाली ती मात्र आसलबाडा टीमची. आदिराज 11 उमरोली आकाशच्या विरोधात आता दिनेश मागच्या सामन्याचा मॅच विन करणारा चौकार खेचणारा फलंदाज. गती कमी होती ताकद भरपूर आहे बरोबर खेळलाय आणि चेंडू 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 वा. फिल्डिंग या ठिकाणी करण्यात आली आहे. कॅच जरी ड्रॉप झाली असली तरी काय प्रयत्न राहिलेत अतुलचे. लास्ट मोमेंटला खरं तर त्याने हाताने स्पर्श करत जो चेंडू षटकार जाणार असं वाटत होतं त्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये आणला आणि 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या ते मात्र अतुलने. खतरनाक फिल्डिंग झाली. गुड फिल्डिंग आणि 2 रन 2 बॉल मध्ये 3 धावा. दिनेशच्या बॅट मधून फटका. गॅप मोठा आणि चेंडू सीमारेखा पार. आसलबाडा संघाचा दिनेश टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती आता तुफानी हल्ला चढवलाय तो दिनेशने आणि ताकद भरपूर आहे. तेवढा चेंडूचं खरं तर ऑब्झर्वेशन आणि त्यानंतर जो शॉट खेळतोय दिनेश अडवणं थोडं कठीण आहे. 3 बॉल स्कोर झालाय तो मात्र 7. 3 बॉल 7 पूर्णपणे पाहणी करतोय गोलंदाजाच्या चेंडूची दिनेश. हलकीशी अपील होती धावेचा कॉल आहे वेगवान धावलाय आणि एक रन इथून कंप्लीट आहे. 4 बॉल लेग बायच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यात असेल
आणि 4 बॉल मध्ये स्कोर झाला आसलपाड्याचा 8. अजूनही बॉल शिल्लक आहेत 14 आणि विजयासाठी आसलपाडा टीमला धावा पाहिजेत 20. आकाश गायकर हा उमरोली संघाचा खरं तर चांगला बॉलर आहे आणि त्याच्यावरती देखील 4 बॉल मध्ये रन्स आलेत ते 8. दमदार बॅटिंग आसलपाडा टीमची. फटका भारी अमोलच्या बॅटमधून समोर खेळाडू हातातून चेंडू निसटलाय. त्याचा फायदा इथून घेतला जाईल का? पुन्हा हातातून निसटलाय आणि आता 2 धावांनी स्कोर मात्र पोहोचलाय 5 बॉल मध्ये 10. आदिराज 11 उमरोलीने अतुलने जी फिल्डिंग दाखवली ती फिल्डिंग बाकीच्या खेळाडूंना सुद्धा दाखवावी लागेल, कारण इथे खरं तर खेळाडू रनआउट झाला असता जर अजयने पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू कॅरी केला असता तर. पण इथे रनआउट नाही तर 2 धावा मिळाल्या त्या आसलपाडा टीमला आणि 5 बॉल मध्ये रन्स 10 करायच्या 13 बॉल मध्ये 18. फटका भारी आहे. खेळाडू तैनात आहे आकाश लोंगले. कॅच इथून पकडली जाईल आणि फलंदाज इथून बाद. ओव्हर नंबर 1 इथून समाप्त. स्कोर झाला आदिराज 11 उमरोलीच्या अगेन्स्ट आसलपाड्याचा 10 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये कंपल्सरी चेस करायचे आहेत. धावा 18. 9च्या रिक्वायर्ड रन रेटने 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे ती मात्र आसलपाडा टीमला. आणि नवीन बॅटर मैदानावरती चाललाय तो मात्र करण. SBCC वेद 11 डुगू 11 SBCC उमरोली. साहिल आपण आपला डिसिजन या ठिकाणी विपक्षी टीमला सुपूर्द केलाय का? टॉस जिंकल्यानंतर डिसिजन पेंडिंग होता कर्णधार साहिल याचा. वेद डुगू 11 SBCC उमरोली बॅटिंग करण्याचा निर्णय उमरोलीने घेतलाय का? येस. आगरी धमाका बडवल आपण लगेच आपल्या 11 खेळाडूंना सज्ज करा, कारण ही मॅच संपली की लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण एंट्री करा. खरं तर ती सेमीफायनलची मॅच असणार आहे. आगरी धमाका बडवल आणि SBCC उमरोली. तुमच्यात जो जिंकणार तो फायनल मध्ये पोहोचणार अशी तुमची मॅच असणार. त्यामुळे काही संघांना थोडं कन्फ्युजन होतं टॉप 5च्या लढतीबाबत. आणि आता आसलपाडा आणि आदिराज 11 उमरोली मध्ये जो जिंकणार तो सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पोहोचणार आणि जो हारणार तो मात्र 5व्या क्रमांकाचा मानकरी राहणार. त्यामुळे काही गोष्टी क्लिअर आहेत, फक्त त्या समजायला थोडंसं कन्फ्युजन आहे. आयोजकांनी निर्णय योग्य घेतला. पुन्हा चिठ्ठी यायला नको या हिशोबाने ज्याच पद्धतीने चिठ्ठ्या उडवण्यात आल्या अगदी सेम. पहिला बॉल 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे आणि जर आसलपाडा संघ इथे विजयी होतोय तर विश्वास शेंडे आणि सचिन खडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 11 बॉल 18 धावांची गरज आहे. ही ओव्हर अत्यंत महत्वाची आहे आसलपाडा टीम साठी. फुलटॉस आहे दिनाच्या बॅटमधून फटका ऑन साइडला. आकाश चेंडूची वाट पाहतोय आणि जमिनी समांतर थ्रो त्याने केला. तर आधी धावले असते तर धाव कंप्लीट झाली असती. आता 1 रन आली. 10 बॉल मध्ये पाहिजे धावा 17. 10 बॉल कंपल्सरी 17. अतुल लोंगलेच्या या येणाऱ्या 4 बॉल वरती किमान जर 2 फटके आले तर मात्र धावा संख्येचं अंतर कमी होईल त्या आसलपाडा संघाचं. 10 बॉल कंपल्सरी 17 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. फटका भारी आहे तो मात्र करणच्या बॅट मधून आणि वेगाने धावलाय. इथून मात्र दिनेश रन आउट. गरज नव्हती खरं तर. दिनेश बॅटिंग भारी करत होता आणि मेन विकेट होती दिनेशची, जिथे आसलपाडा टीमला एक स्कोर चेस करत असताना चौकार षटकार तो खेचू शकत होता. त्या दिनेशला इथून आउट केलंय आणि एका रनने रनआउटची विकेट आली. ज्या 10 मध्ये 17 पाहिजे होते आता समीकरण आहे 9 चेंडू मध्ये 16. 9 चेंडू आणि 16 धावा. संदीप शेंडे मैदानाच्या आतमध्ये चाललाय. करणला आता मॅच खांद्यावरती घ्यावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. रिस्पॉन्सिबिलिटीने मॅच आपल्याला जिंकवायचीच आहे या उद्देशाने खेळावं लागेल, कारण 9 चेंडू 16 धावांची गरज आहे. अतुल लोंगलेची ओव्हर ज्या ओव्हर मध्ये खरं तर आदिराज 11 उमरोली टीमला खरं तर जिथे कमबॅक करायचं होतं ती ओव्हर सध्या अतुल लोंगले हाताळतोय. त्यामुळे 9 चेंडू 16 धावा. येणाऱ्या 3 बॉलवरती किमान 6 धावा जरी आल्या तरी लास्ट ओव्हर पर्यंत सामना 10च्या आत जर धावा त्यांनी आणल्या तरी हा सामना सोपा होऊ शकेल. त्यासाठी प्रयत्न करणला करावे लागतील. 9 चेंडू कंपल्सरी 16 ची गरज. अतुलच्या अगेन्स्ट बॅटिंग करत होतं करण. ऑन स्ट्राइक. बॅटला स्पर्श झाला. ऑन साइडला खेळलाय. खेळाडू पोचेल तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून यशस्वीरित्या कंप्लीट. 9 चेंडू 16 होत्या, 2 कमी झाल्या. आता 8 बॉल मध्ये 14 पाहिजेत. सिंगल डबल स्कोर मात्र पुढे चालला. 8 बॉल 14 धावा. आसलपाडा टीम
सेमी फायनलचं तिकीट येणाऱ्या 8 बॉल वरती निर्भर आहे आणि 14 धावसंख्येवरती निर्भर आहे. त्या अधिराज 11 उमरोली अतुलचं हे षटक पहिल्या ओव्हरमध्ये आकाश गायकरनं धावा दिल्या होत्या 10. त्यानंतर असं वाटलं की अधिराज 11 उमरोलीला पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफूट वरती ढकललं आसलपाडाने, पण अतुल लोंगलेने कमबॅक करून दिलं आणि आता संघ इथून 8 बॉल करायचे धावा, आसलपाडाला 14. अतुलचा हा चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न होता, पण डॉट बॉल इथून खेळलाय तो करण. आता 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. अवघ्या 4 धावा आल्या अतुल लोंगल्याच्या 5 चेंडू मध्ये आणि आता 1 बॉल ओव्हरचा 7 मध्ये पाहिजे धावा 14. फटका करणच्या बॅट मधून आला, जमिनी समांतर चेंडू चालला ऑन साइडला. आकाश गायकर त्या ठिकाणी आहे आणि इथून काय झाले की काय, मागे आला करण. एक सिंगल रन मिळाली, ओव्हर इथून समाप्त झाली आणि विजयासाठी लक्ष्य आहे. 2 ओव्हर मध्ये 15 झाल्या, 6 बॉल मध्ये कंपल्सरी धावा पाहिजे 13. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे आणि जर आसलपाडा संघ विजयी झाला, आसलपाडा संघ विजयी झाला तर विश्वास शेंडे आणि सचिन खडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. खरं तर ही मॅच आसलपाडा संघासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण अधिराज 11 उमरोली संघाच्या समोर जर त्यांनी 28 धावा चेस केल्या तर अधिराज 11 उमरोली संघासाठी देखील तो खरं तर मोठा पराभव असेल. त्यामुळे आता आकाश लोंगलेकडे चेंडू आहे. 6 बॉल आणि कंपल्सरी 13. दुसऱ्या ओव्हर मध्ये अवघ्या 5 धावा आल्या, त्यात दिनेशची रनआउटची विकेट. ज्या दिनेश मध्ये ती क्षमता होती ताकदीने फटका खेळण्याची, त्याला स्ट्राईक ठेवणं गरजेचं होतं आणि आता करणला ती ताकद जनरेट करावी लागेल, कारण आता सिंगल डबलने नव्हे तर 13 धावा आपल्याला लवकर कंप्लीट करायच्या, त्या उद्देशाने त्याला बॅटिंग करावी लागेल. आकाश लोंगले पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. आकाश लोंगले 6 बॉल कंपल्सरी 13 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू आकाश लोंगलेचा, व्हाईट बॉलची फेक इथून करण्यात आली, 1 धाव कमी झाली. आता 6 बॉल मध्ये पाहिजे धावा 12 आणि प्रत्येक षटकारासाठी विश्वास शेंडे आणि सचिन खडे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज. धावसंख्या 6 बॉल आणि 12 धावसंख्येवरती फलंदाजांचं लक्ष असेल. पहिलाच बॉल आकाश लोंगलेचा, निर्धाव चेंडू आणि 5 चेंडू मध्ये आता धावा पाहिजे त्या मात्र 12. सामना महत्वाचा आहे. सेमी फायनल 2 मध्ये कोण पोहोचणार, अधिराज 11 उमरोली की आसलपाडा. 5 बॉल 12. फटका भारी खेळलाय, समोर लॉंग ऑफ वरून खेळाडू सरसावलाय पुढे. एकच धाव. आता 4 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. षटकार जर खेळला फलंदाजाने तर विश्वास शेंडे आणि सचिन खडे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सामना जिंकला तरी देखील 1000चा कॅश प्राइज. 4 बॉल, धावा पाहिजे ते 11. संदीपच्या बॅटमधून फटका आलाय, समोरच्या खेळाडूकडे चेंडू आहे. 1 रन. आता 3 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. आसलपाडा संघ करणला इथून मात्र आता बिग हिट खेळावा लागणार आहे, कारण 3 बॉल आणि धावा पाहिजे 10. 1 षटकार 1 चौकार सामन्यामध्ये काया पालट करू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न एफर्ट्स लावावे लागतील फलंदाज करणला. फटका भारी खेळलाय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे आला, जागा बनवली आणि मागे ठोकलाय करणने चौकार. मॅच अजून संपलेली नाहीये. अधिराज 11 उमरोली टीम आकाश लोंगलेवरती देखील थोडं प्रेशर बनवलं करणने, कारण आता 2 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत कंपल्सरी 6. 2 बॉल 6 धावांची गरज. 1 फटका सामना संपवू शकतो आणि 1 फटका आसलपाडा टीमला सेमी फायनल मध्ये पोहोचू शकतो. काही होऊ शकेल. आकाश लोंगले खरं तर थोडं टेन्शन, दोनही संघांना टेन्शन आहे, कारण फलंदाजाला देखील 2 बॉल 6 धावामध्ये 1 हिट आपल्याला खेळायचा आहे आणि समोर आकाश लोंगले देखील थोडा दडपणाखाली असेल की एक जर चेंडू फलंदाजाचा कनेक्ट झाला तर सामना आपल्या हातातून जाऊ शकतो. त्यामुळे एकीकडे जिंकण्याची इच्छा आहे तर दुसरीकडे पराभवाची भीती सुद्धा दोन्ही संघांना आहे. गमावण्यासारखं काही नाहीये, कारण आता दोघांकडे ट्रॉफी आहे. अधिराज 11 उमरोली देखील 1 चषक घेऊन जाणार आहे
आणि असलपाडा संघ देखील एक चषक घेऊन जाणार आहे, पण चॅम्पियन पदाकडे जाणार ते पाऊल 2 बॉल 6 धावांच्या अंतरावर. करणच्या बॅटला स्पर्श झालाय, करणच्या बॅटला स्पर्श झाला, धावेचा प्रयत्न, धाव तर होणार नाही, फलंदाज आउट होतोय. आणि आता 1 बॉल आणि विजयाचा षटकार संदीप शेंडे या खेळाडूला खेळावा लागेल. असलपाडा संघ जे स्वप्न पाहिलं ट्रॉफी जिंकायची आहे, त्या ट्रॉफी त्यांनी जिंकल्या, पण दोस्ती चषकामध्ये आता तो विजयाचा षटकार, संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन जाणारा षटकार संदीप शेंडे इथून खेचणार का? आकाश लोंगले आता आपल्या 5 खेळाडूंना बाउंड्री लाईन वरती तैनात करेल, कारण त्याला माहिती आहे की षटकार अडवणं हे आता आपल्यासाठी एकमेव टार्गेट राहिलंय. कारण जर का चेंडू हवेत गेला, बाउंड्री लाईनच्या समीप गेला, तर किमान बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू ढकलला तर आपला संघ विजय होईल. आता जर संदीप शेंडेने षटकार खेळला तर विश्वास शेंडे आणि सचिन खडे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. चला यानंतर आगरी धमाका बडवल संघ सज्ज, वेद डुगू 11, आदरणीय सागर लोंगले दादा यांचं आगमन होतं. सागर दादा आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. 1 बॉल आणि विजयाचा षटकार असलपाडा टीमला हवाय. ताकद लावावी लागणार आहे या बॉल वरती. शेवटचा बॉल मिस केलाय तो मात्र संदीपने. कनेक्ट झाला असता तर षटकार गेला असता, पण सामना गमावलाय तो असलपाडा टीमने. हार्ड लक. आणि इथून मात्र अभिनंदन असलपाडाचं की एक ट्रॉफी त्यांनी जिंकली आणि सेमीफायनल मध्ये पोहोचलाय तो मात्र अधिराज 11 उमरोली. खरं तर या सामन्याचा पहिला खरं तर या सामन्याचा टर्निंग पॉइंट म्हणणार नाही, पण जी सुरुवात होती ना, अतुल लोंगलेने ज्या 4 धावा अडवल्या